हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023. Some species of birds and animals are no longer in existence. Dormant, extinct, inactive, sterile. Some species of birds and animals, पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या काही जाती are no longer in existence. आता अस्तित्वात नाही. No longer in existence साठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. तर no longer in existence अस्तित्वात नसलेला, नामशेष, लुप्त. काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्सटिंक्ट, लुप्त, अस्तित्वात नसलेला, नामशेष, नो लॉंगर इन एक्झिस्टन्स. व्हॉट इज डॉर्मंट? मोस्ट फ्रिक्वेंटली सिनोनिम आणि अँटोनिममध्ये विचारला जातो. तर डॉर्मंट म्हणजे सुस्त, इंडॉलंट, इनर्ट, आळशी, लॅकेडेसिकल, इनॅक्टिव्ह. खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते डॉर्मंटचं सिनोनिम किंवा अँटोनिम. स्टराईल म्हणजे निर्जंतुक. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option with correct spellings of the misspelled word. DMER telephone operator 2023. Heavy vehicles are not permitted on this highway. तर यापैकी कोणता आहे मिसस्पेल्ड वर्ड? व्हेकल्स, हेवी, हायवे की परमिटेड? तर व्हेकलची स्पेलिंग काय असते? VEHICLES, व्हेकल्स. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्वेश्चनमध्ये VAHI असं दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the word given in brackets to complete this sentence. DMER pharmacist 2023 चा क्वेश्चन आहे. The dash weather made everyone feel ecstatic. ब्रॅकेट मधल्या शब्दाचं ग्लूमीचं अँटोनिम सांगायचं आहे. क्लिअर, चीअरफुल, क्लाउडी, कन्फ्युजिंग. The dash weather made everyone feel ecstatic. एक्स्टॅटिकचा अर्थ असतो उत्साही, आनंदी. कोणत्या वातावरणामुळे सर्वांना आनंद झाला? एव्हरीवन फील एक्स्टॅटिक. तर क्लिअर म्हणजे स्पष्ट, ॲपरंट, कॅन्डिड, प्युअर, क्लीन. कन्फ्युजिंग गोंधळलेले, क्लाउडी ढगाळ. चीअरफुल म्हणजे हॅप्पी, आनंदी, चार्मिंग, ॲनिमेटेड. ग्लूमी म्हणजे काय असते? उदास, खिन्न, डिजेक्टेड, डिप्रेस्ड. तर काय करेक्ट अँटोनिम ऑफ ग्लूमी? चीअरफुल, ऑप्शन बी. चीअरफुल वातावरणामुळे सर्वांना आनंद झाला. The cheerful weather made everyone feel ecstatic. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of sentence are given below in jumbled order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. PCMC clerk 2023. My parents said not to tell anyone and not to open the door where we lived if anyone knocked. तर काय याचा करेक्ट सिक्वेन्स? तर ऑप्शन्समध्ये सर्व ऑप्शन्समध्ये ए सुरुवातीला आलेला आहे. माय पॅरेंट्स सेड नॉट टू टेल एनीवन. माझे पॅरेंट्स म्हणाले कुणाला सांगू नका. काय सांगू नका? अँड नॉट टू ओपन दी डोर येईल का? आणि दरवाजा उघडू नका. तर हे येणार नाही ए नंतर. सो ए नंतर बी आहे ऑप्शन सेकंडमध्ये. ऑप्शन सेकंड एलिमिनेट होईल. ए नंतर बी आहे ऑप्शन फोर्थमध्ये. ऑप्शन फोर्थसुद्धा एलिमिनेट होईल. त्यानंतर ऑप्शन सी आहे वेअर वी लिव्ड. आपण कुठे राहतो ते कुणाला सांगू नका. म्हणजे ए नंतर येईल तुमचं सेंटेन्स सी. त्यानंतर येईल अँड नॉट टू ओपन दी डोअर आणि दरवाजा उघडू नका इफ एनीवन नॉक्ड, जर कोणी नॉक केलं तर. तर ए नंतर सी फक्त ऑप्शन ए मध्ये आहे. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ACBD. माय पॅरेंट्स सेड नॉट टू टेल एनीवन वेअर वी लिव्ड अँड नॉट टू ओपन दी डोअर इफ एनीवन नॉक्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. जेंटलचा अँटोनिम ओळखायचा आहे. रॅश, हार्श, क्लीन, फास्ट. अँटोनिम ऑफ जेंटल. तर जेंटल म्हणजे सभ्य, सौम्य, सिव्हिल, क्लेमेंट. काय करेक्ट अँटोनिम? तर हार्श येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. ऑप्शन बी. हार्श म्हणजे कठोर, क्रुएल, ॲब्रेसिव्ह, अनबेरेबल. ठीक आहे. रॅश म्हणजे उतावीळ, घाईत, डेस्पिरेट, इनडिस्क्रीट. क्लीन, क्लिअर, ॲपरंट, कॅन्डिड. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that expresses the given sentence in passive voice. India has lost 6 wickets.
India has been lost by 6 wickets. 6 wickets has been lost by India. 6 wickets have been lost by India. 6 wickets had been lost by India. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? इंडिया हॅज लॉस्ट 6 विकेट्स. तर सेंटेन्समध्ये हॅज लॉस्ट आले, हॅज प्लस V3 आले आणि जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज प्लस V3 येते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना दोघांमध्ये फक्त बीन येते. हॅज बीन लॉस्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. ऑप्शन डी मध्ये आहे हॅड बीन लॉस्ट, एलिमिनेट होईल. इंडिया हॅज लॉस्ट 6 विकेट्स, जे ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनेल, म्हणजे 6 विकेट्सपासून आपल्याला सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. 6 विकेट्स प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? प्लुरल आहे. सो 6 विकेट्स नंतर येईल हॅव. ऑप्शन बी मध्ये हॅज बीन लॉस्ट आहे, एलिमिनेट होईल. सेंटेन्स ए मध्ये इंडियापासून सेंटेन्सची सुरुवात झाले ते सुद्धा एलिमिनेट होईल. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. 6 विकेट्स प्लुरल आहे, सो इथे हॅव आलं, बीन लॉस्ट बाय इंडिया. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅज, हॅव, हॅड प्लस V3 येते तेव्हा पॅसिव्ह होताना फक्त दोघांमध्ये बीन वापरलं जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. पेसिमिस्ट, ऑप्टिमिस्ट, इनफॉलिबल, हिपोक्राइट. जो चुका करत नाही तो. तर पेसिमिस्ट काय असते? निराशावादी. ऑप्टिमिस्ट आशावादी, जो चांगल्या बाजू बघतो. वन हू सी ब्राईट साइड ऑफ थिंग्स. हिपोक्राइट काय असते? पाखंडी, धूर्त. इनफॉलिबल अचूक. वन हू डज नॉट मेक मिस्टेक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट सेगमेंट विच हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. दिस डोअर मेक्स अ लॉट ऑफ नॉईज वेन एव्हर यू ओपन इट. तर ऑप्शन्स पहा. वेन एव्हर यू ओपन इट हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. वेन एव्हर यू ओपन इट. ए लॉट ऑफ नॉईज हे सुद्धा करेक्ट आहे. दिस डोअर मेक, तर दिस डोअर ते दार सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. पुढे वर्ब काय पाहिजे? तर वर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे. मेक काय आहे? तर मेक प्लुरल आहे, मेक्स पाहिजे होतं. वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. या पार्टमध्ये एरर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम. फ्रेंच लीव. ॲब्सेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन इन फ्रेंच. आस्किंग फॉर परमिशन बिफोर लिव्हिंग वर्क. वर्क फॉर परमिशन टू गेट लीव. ॲब्सेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन. काय या इडियमचं करेक्ट मीनिंग? फ्रेंच लीव. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे हा फ्रेंच लीव. तर फ्रेंच लीवचा अर्थ असतो परमिशन शिवाय एखादं काम सोडून देणे. विदाउट परमिशन सोडून जाणे. इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ॲब्सेंट फ्रॉम वर्क विदाउट आस्किंग फॉर परमिशन. इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन विथ करेक्ट स्पेलिंग्स ऑफ द मिसस्पेल्ड वर्ड. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023. The architect took the measurements of the space to design the furniture they had ordered. Measurements, furniture, architect, design. तर या सेंटेन्समध्ये कोणता आहे मिसस्पेल्ड वर्ड? तर फर्निचर करेक्ट आहे. डिझाईन सुद्धा करेक्ट आहे. मेजरमेंट सुद्धा करेक्ट आहे. आर्किटेक्टची स्पेलिंग काय असते? तर ARCHITECT. सो आर्किटेक्ट आहे स्पेलिंग एरर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. आर्किटेक्टची करेक्ट स्पेलिंग आहे ARCHITECT. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Each of the two sisters were hardworking. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Each of the two sisters were hardworking. No error. तर each of the चा रूल काय असतो? तर each of the नंतर येते अनेकवचनी नाउन, प्लुरल नाउन, जे की टू सिस्टर्स आहे, आणि येते एकवचनी क्रियापद सिंग्युलर वर्ब. तर सिंग्युलर वर्ब आले का? तर वेअर आले. प्लुरल आहे. वॉज यायला पाहिजे होतं. सो वेअर हार्ड वर्किंग या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ईच ऑफ दी नंतर येते अनेकवचनी नाउन आणि एकवचनी क्रियापद. प्लुरल नाउन, सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. समवन हॅज स्टोलन माय बुक. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस.
My book has stolen by someone. My book has been stolen by someone. My book have been stolen by someone. My book have stolen by someone. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? समवन हॅज स्टोलन माय बुक. तर सेंटेन्समध्ये काय आले? हॅज स्टोलन, हॅज प्लस V3. आणि प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज हॅव प्लस V3 येते तेव्हा पॅसिव्ह करताना ते कशात चेंज होते? तर यामध्ये फक्त बीन लागते. हॅज बीन V3 किंवा हॅव बीन V3. सेंटेन्समध्ये आपलं ऑब्जेक्ट काय आहे? माय बुक आहे. सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर सिंग्युलर आहे. सो हेल्पिंग वर्ब सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? सिंग्युलर येईल. तर हॅव स्टोलन, हॅव बीन स्टोलन, हॅज स्टोलन एलिमिनेट होतील. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅज बीन स्टोलन. माय बुकनुसार इथे हेल्पिंग वर्ब हॅज आले, सिंग्युलर आले. ठीक आहे. माय बुक हॅज बीन स्टोलन बाय समवन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. DMER टेलिफोन ऑपरेटर 2023चा क्वेश्चन आहे. टू बी इन ए पिकल, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन, टू बी ऑन ॲन एक्साइटिंग ट्रिप, टू बी व्हेरी टायर्ड अँड स्लीपी, टू बी व्हेरी बिझी ॲट वर्क. टू बी इन ए पिकल. तर टू बी इन ए पिकलचा अर्थ असतो अडचणीमध्ये असणे, प्रॉब्लेममध्ये असणे, संकटात असणे. इन ए डिलेमा, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. टू बी इन ए पिकल, टू बी इन ए डिफिकल्ट सिच्युएशन. इन ए डिलेमा प्रॉब्लेममध्ये असणे, संकटात असणे. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगाल टू बी व्हेरी बिझी ॲट वर्कसाठी कोणतं इडियम आहे? तर ॲज बिझी ॲज बी. ॲज बिझी ॲज बीचा अर्थ असतो टू बी व्हेरी बिझी ॲट वर्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी कुड नॉट से इट. कुड शी, कॅन शी, कुडंट शी, कांट शी. शी कुड नॉट से इट. काय येईल करेक्ट क्वेश्चन टॅग? तर आपण पाहिलं होतं होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. सेंटेन्समध्ये नॉट आले, नकारार्थी आहे. सो क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह येईल. कांट, कुडंट एलिमिनेट झाले. कुड शी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. हॅड स्पोकन, स्पोक, हॅज स्पोकन, वॉज स्पीकिंग. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. तो बोलल्यानंतर आम्ही त्याच्या प्लानचा विचार केला. तर आधी तो बोलला की आधी आम्ही विचार केला? तर आधी तो बोलला. पहिली घटना असते कोणत्या काळात? पूर्ण भूतकाळात, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. आणि नंतरची घटना असते साध्या भूतकाळात, सिम्पल पास्टमध्ये. त्यामुळे इथे थॉट आले, V2 आले, सिम्पल पास्ट आलाय. आपल्याला फर्स्ट घटना पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. काय येईल करेक्ट आन्सर? तर स्पोक, हॅज, वॉज एलिमिनेट होतील. हॅड स्पोकन येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. आफ्टर ही हॅड स्पोकन वी थॉट ओव्हर हिज प्लान. ठीक आहे. पहिली घटना पास्ट परफेक्ट, दुसरी घटना सिम्पल पास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हर्ब. हर्बियस, हर्ड, हार्ड, हर्बल. ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ हर्ब. तर हर्बचं ॲडजेक्टिव्ह येईल हर्बल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER ड्रायव्हर 2023चा क्वेश्चन आहे. ब्लंटचं अँटोनिम ओळखायचं आहे. क्विक, क्रिस्प, शार्प, क्लिअर. तर ब्लंटचा अर्थ असतो बोथट, पॉइंटलेस. काय येईल करेक्ट अँटोनिम? शार्प येईल. ऑप्शन सी. शार्प म्हणजे तीक्ष्ण, धारदार, कीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइंड वर्ड. PCMC क्लर्क 2023. To improve the quality of taste in the food, these restaurants add some special spices. Extend, expand, enlarge, enhance. तर इथे इम्प्रूव्हसाठी दुसरा कोणता वर्ड येईल? टू एक्सटेंड येईल, टू एक्सपांड येईल, टू एनलार्ज येईल की टू एनहॅन्स येईल? तर टू एनहॅन्स द क्वालिटी ऑफ टेस्ट इन द फूड येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इम्प्रूव्ह मीन्स एनहॅन्स. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Once upon a time, there lives a king who had a favorite jester in his court. जेस्टरचा अर्थ असतो विदूषक. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Once upon a time, there lives a king who had a favorite jester in his court. की नो एरर? तर वन्स अपॉन ए टाइम
पास्टची गोष्ट आहे, भूतकाळातील गोष्ट आहे. पास्टसाठी काय येते, लिव्ज येईल की लिव्ड येईल, तर लिव्ड येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लिव्ज प्रेझेंट टेन्स झाला. वन्स अपॉन ए टाईम एकेकाळी पास्टची गोष्ट आहे, सो पार्ट बी मध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER ड्रायव्हर 2023. ॲस्ट्यूट, हॉलो, कन्फ्यूज, परसेप्टिव्ह, स्टुपिड. काय येईल करेक्ट आन्सर? सिनोनिम ऑफ ॲस्ट्यूट. तर ॲस्ट्यूटचा अर्थ असतो चलाक, चतुर, धूर्त, लबाड, कॅनी, क्राफ्टी. हॉलो म्हणजे पोकळ असते, कन्फ्युज्ड गोंधळलेला, स्टुपिड मूर्ख, परसेप्टिव्ह येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. ए अँड दी नो आर्टिकल. डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? तर आर्टिकल्सचा रूल सांगतो, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नाउन्स पूर्वी नेहमी दी हे आर्टिकल येते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूसडे. प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर या नावांपूर्वी दी येते. पण यात आणखी एक रूल असा आहे, जर प्रेसिडेंट नंतर एखादं नाव आलं असतं, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असतं, तर मग प्रेसिडेंट पूर्वी दी हे आर्टिकल येणार नाही. प्रेसिडेंट नंतर जर त्या व्यक्तीचं नाव असेल तर आर्टिकल येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आवर टास्क हॅड बीन कम्प्लिटेड बिफोर सनसेट. We completed our task before sunset. We have completed our task before sunset. We complete our task before sunset. We had completed our task before sunset. काय करेक्ट? ॲक्टिव्ह व्हॉइस. हे सेंटेन्स आहे पॅसिव्ह व्हॉइसचं, आपल्याला ओळखायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. तर आपण व्हॉइसमध्ये पाहिलं होतं, जेव्हा सेंटेन्समध्ये हॅड बीन V3 असते तेव्हा ॲक्टिव्हमध्ये काय असते? पॅसिव्हमध्ये हॅड बीन V3, हॅड बीन कम्प्लिटेड कधी येईल? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये हॅड बीन V3 होते. सो आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे हॅड कम्प्लिटेड. हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर कम्प्लिटेड, हॅव कम्प्लिटेड, कम्प्लीट, ABC एलिमिनेट होतील. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड कम्प्लिटेड, हॅड प्लस V3. वी हॅड कम्प्लिटेड आवर टास्क बिफोर सनसेट येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असेल तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होते? हॅड प्लस बीन प्लस V3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड पार्ट इन द गिवन प्रोवर्ब. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. अँड आयडल माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप. आयडल म्हणजे खूप वेळा क्वेश्चन विचारण्यात येतो सिनोनिम अँटोनिममध्ये. आयडल मीन्स आळशी, सुस्त, लेझी, रिकाम टेकडा. देन डॉर्मंट येईल, इनर्ट येईल, इंडॉलंट येईल, देन लॅकेडेसिकल येईल. अँड आयडल माइंड इज द डेव्हिल्स वर्कशॉप. खाली दिमाग शैतान का घर. तर हे करेक्ट प्रोवर्ब आहे. सो नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल. ऑप्शन सी. द डेव्हिल्स हे या ठिकाणी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द ट्युटर सेड द सन रायझेस इन द ईस्ट. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. The tutor says the sun rises in the east. The tutor said that sun rose in the east. The tutor said that the sun has been rising in the east. The tutor said that the sun rises in the east. काय करेक्ट? इनडायरेक्ट स्पीच. तर सेंटेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे? सेड आहे. रिपोर्टिंग स्पीच कोणता आहे? तर हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते रिपोर्टिंग स्पीच. द सन रायझेस इन द ईस्ट आहे तुमचं रिपोर्टिंग स्पीच. आणि नॅरेशनमध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असते, सायंटिफिक रूल असतो, सुविचार असतो किंवा एखादी म्हण असते, प्रोवर्ब असते, तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ चेंज होत नाही. दी सन रायझेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून याचा काळ चेंज होणार नाही. ऑप्शन बी मध्ये सन रोज इन द ईस्ट, ऑप्शन बी एलिमिनेट होईल. सी मध्ये काय दिलंय? हॅज बीन रायझिंग, सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए मध्ये सन रायझेस इन द ईस्ट, ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे सन रायझेस इन द ईस्ट. काय येईल मग या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर क्वेश्चनमध्ये रिपोर्टिंग वर्ब आहे सेड. सेडचं सेज होईल का? तर नाही होणार. सो ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द ट्युटर सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे.
नॅरेशनमध्ये जेव्हा रिपोर्टिंग स्पीचचं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ असेल, म्हणी सुविचार असेल, सायंटिफिक रूल असेल, तेव्हा त्याचा काळ चेंज होत नाही आणि याच रूलवर बऱ्याच वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. इट इज नेसेसरी टू डॅश द मिलिटरी ऑपरेशन बिफोर द सिच्युएशन गेट्स वर्स. PCMC क्लर्क 2023. करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे ॲक्टिवेटचं. इट इज नेसेसरी टू डॅश द मिलिटरी ऑपरेशन बिफोर द सिच्युएशन गेट्स वर्स. परिस्थिती चिघळण्यापूर्वी मिलिटरी ऑपरेशन लष्करी कारवाई काय करणे आवश्यक आहे. ॲक्टिवेटचा अर्थ होतो चालू करणे, सक्रिय करणे. याचा अँटोनिम ओळखायचा आहे. लष्करी कारवाई काय करणे आवश्यक आहे. नेसेसरी आहे. टू अँटिसिपेट, टू हॉल्ट, टू शार्पन, टू मोबिलाइज. तर अँटिसिपेट म्हणजे एक्सपेक्ट, अपेक्षा करणं आवश्यक आहे का, तर नाही. मोबिलाइज म्हणजे ॲसेंबल करणे, एकत्र करणे, स्पेशली फॉर वॉर, लढाईसाठी एकत्र जमवणे. सो मोबिलाइज येईल का, नाही. शार्पन धार करणे आवश्यक आहे का, तर नाही. हॉल्ट स्टॉप, डिस्कंटिन्यू, सीज थांबवणे आवश्यक आहे का, तर हो, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट इज नेसेसरी टू हॉल्ट द मिलिटरी ऑपरेशन बिफोर द सिच्युएशन गेट्स वर्स. परिस्थिती चिघळण्यापूर्वी लष्करी कारवाई स्टॉप करणे, हॉल्ट करणे, डिस्कंटिन्यू करणे आवश्यक आहे, नेसेसरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. आय सेड गुड बाय टू माय फ्रेंड अँड सेड दॅट आय वुड मीट आफ्टर द हॉलिडेज. हे सेंटेन्स आहे इनडायरेक्टमध्ये. काय येईल डायरेक्ट सेंटेन्स, तर इनडायरेक्टमध्ये वूड केव्हा येते, तर जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते. जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये वूड होते. आपल्या सेंटेन्समध्ये वूड मीट दिलेला आहे. ऑप्शन्समध्ये विल मीट शोधा. तर वूड बी ऑप्शन ए एलिमिनेट होईल. विल बी, बी सुद्धा एलिमिनेट होईल. सी मध्ये पण आले वूड मीट, सी सुद्धा एलिमिनेट झालं. डी मध्ये आहे विल मीट, सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स येईल आय सेड टू माय फ्रेंड गुड बाय, वी विल मीट आफ्टर दी हॉलिडेज. ठीक आहे. जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये त्याचं वूड होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. लेट हिम गो डॅश. विल यू, डू यू, आर यू, डोंट यू. लेट हिम गो डॅश. कोणता करेक्ट क्वेश्चन टॅग येईल इथे, तर लेटचं वाक्य असते आज्ञार्थी, त्यामुळे लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग येतो विल यू. नेहमी लक्षात ठेवा, लेटच्या वाक्यात क्वेश्चन टॅग येईल विल यू. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. लेट हिम गो विल यू. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट इन द गिवन इडियम. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. PCMC क्लर्क 2023. बी इन नाइन्थ हेवन. सेवन्थ नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड, परफेक्ट, ॲब्सोल्यूट. तर काय इडियम असते, बी इन नाइन्थ हेवन असते का, तर बी इन सेवन्थ हेवन असते. बी इन सेवन्थ हेवन, ए स्टेट ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, सातवे आसमान पर. अँड 9 पासून इडियम असते ऑन क्लाउड 9. याचा पण अर्थ असतो ए स्टेट ऑफ हॅपीनेस. बी एक्स्ट्रीमली हॅपी, बी एक्स्ट्रीमली एक्सायटेड. ठीक आहे. ऑन क्लाउड 9. सो इथे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी इन सेवन्थ हेवन. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ट्रेलचं सिनोनिम ओळखायचं आहे. रिहर्सल, ग्लोरी, पाथ, विन. तर ट्रेल म्हणजे रस्ता. रस्त्याशी रिलेटेड कोणता वर्ड आहे ऑप्शन्समध्ये, पाथ. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. PCMC क्लर्क 2023. The members will discuss this issue in tomorrow's forenoon session. This issue will have been discussed by the members in the tomorrow's forenoon session. This issue will be discussing by the members in tomorrow's forenoon session. This issue will have discussed by the members in tomorrow's forenoon session. This issue will be discussed by the members in tomorrow's forenoon session. काय येईल करेक्ट, पॅसिव्ह व्हॉइस. तर आपल्याला सेंटेन्स दिले ॲक्टिव्ह व्हॉइसचं. सेंटेन्समध्ये विल आलंय. विल काय आहे, मॉडल वर्ब आहे. आणि आपण व्हॉइसचा रूल पाहिला होता, जेव्हा ॲक्टिव्ह सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस V1 येते, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येते, तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. सो आपल्याला ऑप्शन्समध्ये शोधायचे विल बी डिस्कस्ड. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे विल बी डिस्कस्ड,
तर विल हॅव ए एलिमिनेट होईल, विल बी डिस्कसिंग बी सुद्धा एलिमिनेट झालं, विल हॅव डिस्कस्ड सी सुद्धा एलिमिनेट होईल, विल बी डिस्कस्ड आहे ऑप्शन डी मध्ये. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दिस इश्यू विल बी डिस्कस्ड बाय द मेंबर्स इन टुमॉरोज फोरनून सेशन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 होते. मॉडल वर्ब्स कोणती आहेत? विल, वुड, शॅल, शूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. DMER फार्मसिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. डिनायचा अँटोनिम ओळखायचा आहे. इग्नोर, ॲग्री, रिग्रेट, रिजेक्ट. काय करेक्ट अँटोनिम ऑफ डिनाय? तर डिनाय म्हणजे काय? नाकारणे, अमान्य करणे, रिजेक्ट करणे, रिफ्यूज करणे, डिक्लाइन करणे, डिसअप्रूव्ह करणे. अँटोनिम येईल ॲग्री, ऑप्शन बी. ॲग्री म्हणजे सहमत असणे, मान्य करणे, अलाउ करणे, ॲसेंट करणे, ॲडमिट, अकॉर्ड, कन्सेंट. ठीक आहे. इग्नोर दुर्लक्ष करणे, रिग्रेट पश्चाताप करणे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. थरोफेअर, प्रोमिनाड, ॲव्हेन्यू, हायवे. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. गर्दी असलेला रस्ता, वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. काय म्हणतात त्याला? तर थरोफेअर येईल, ऑप्शन ए. थरोफेअरचा अर्थ असतो वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. ठीक आहे. व्हॉट इज प्रोमिनाड? प्रोमिनाड म्हणजे काय? तर समुद्रकिनारी चालण्यासाठी एक रस्ता बनवलेला असतो त्याला म्हणतात प्रोमिनाड. त्यानंतर ॲव्हेन्यू म्हणजे काय असते? तर असा रस्ता असतो ज्याच्या एक साईडला किंवा दोन्ही साईडला झाडं असतात त्याला म्हणतात ॲव्हेन्यू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER फार्मासिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. हिज ब्रदर इज स्टडिंग इन डॅश स्कूल. तर एलिमेंटरीची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. तर काय असते एलिमेंटरीची करेक्ट स्पेलिंग? ELEMENTARY. एलिमेंटरी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये MAN आले, ऑप्शन बी मध्ये TERY आले, ऑप्शन सी मध्ये ELI आले. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ELEMENTARY. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंकज सेड टू मी वेअर विल यू गो दिस हॉलिडे. चेंज द सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच. पंकजने विचारलंय वेअर विल यू गो दिस हॉलिडे. तर विचारलंय म्हणून सगळ्यात आधी आस्क चेक करा. आस्क, 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 आस्क सर्व ऑप्शन्समध्ये आहे. त्यानंतर सेंटेन्समध्ये विल गो आलेलं आहे. तर इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होईल? वुड गोमध्ये चेंज होईल. आता वुड गोसाठी ऑप्शन्स चेक करा. तर वुड गॉन, विल बी गोईंग, विल गो, वुड गो आहे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सगळं चेक करत बसू नका. हा याच्या अकॉर्डिंग बदलतो, तो त्याच्या अकॉर्डिंग बदलतो. हे सगळं प्रत्येक वेळा चेक करायची गरज नाही. आपल्या डायरेक्ट सेंटेन्समध्ये विल गो आले सो आपण वुड गोसाठी ऑप्शन्स चेक केले. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. PCMC क्लर्क 2023. You need to dash the juice of the passion fruit in order to enjoy it. Extract, divide, add, simplify. एलिसिटचं सिनोनिम ओळखायचं आहे. तर एलिसिट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करणे, इवॉक करणे, इड्यूस करणे, काढणे. काय करेक्ट आन्सर? ऑप्शन ए. एक्स्ट्रॅक्ट, एक्स्ट्रॅक्ट, एलिसेट, इड्यूस, इवॉक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. DMER फार्मासिस्ट 2023. ए क्विक सडन मूवमेंट. फ्लिक, फ्लेक, डस्ट, स्पीक. ए क्विक सडन मूवमेंट. तर याला म्हणतात फ्लिक, ऑप्शन ए. फ्लिक म्हणजे क्विक सडन मूवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड टू फिल इन द ब्लँक. DMER स्टेनोटायपिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. ही हॅज बीन अपॉइंटेड ॲज द डॅश ऑफ इन्कम टॅक्स. कमिशनरची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. स्पेलिंग्सवरचा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहे कमिशनर. काय करेक्ट आन्सर? तर कमिशनरमध्ये MMSNER असते. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. COMMISSINER कमिशनर. तर ऑप्शन ए मध्ये सिंगल एस आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये काय आहे? NAR आहे, एलिमिनेट होईल. ऑप्शन सी मध्ये सिंगल एम आहे, एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे MMSSNER. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
The following sentence has been divided into two parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. Neither he nor they is making any strategy for the company. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Neither he nor they is making any strategy for the company or no error. Neither he nor they is making any strategy for the company. तर नायदर नॉरचा रूल काय असतो? तर नायदर बरोबर एक सब्जेक्ट आहे, नॉर बरोबर सुद्धा एक सब्जेक्ट आहे. आणि जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असतो मेन सब्जेक्ट आणि वर्ब त्यानुसार येते. नियरेस्ट सब्जेक्टनुसार इथे वर्ब येईल. तर नियरेस्ट सब्जेक्ट दे आहे. दे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. सो इथे इज न येता आर यायला पाहिजे होतं, प्लुरल वर्ब यायला पाहिजे होतं. सो या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर दुसरा सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असते मेन सब्जेक्ट आणि वर्ब असते त्याच्यानुसार मेन सब्जेक्टनुसार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू सपोर्ट्स द वेलफेअर ऑफ अदर्स बाय द जनरस डोनेशन ऑफ मनी टू गुड कॉजेस. Philanthropist, philologist, cephalogist, philosopher. A person who supports the welfare of others by generous donation of money to good causes. दुसऱ्यांच्या कल्याणासाठी सपोर्ट करणारा, मदत करणारा, झटणारा बाय जनरस डोनेशन ऑफ मनी. काय म्हणतात अशा व्यक्तीला? परोपकारी, फिलॅन्थ्रोपिस्ट. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. व्हॉट इज फिलोलॉजिस्ट? तर समवन हू स्टडीज द हिस्ट्री ऑफ लँग्वेजेस. भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा फिलोलॉजिस्ट. सेफोलॉजिस्ट तर सेफोलॉजी असते स्टडी ऑफ इलेक्शन आणि सेफोलॉजिस्ट असतो मानसशास्त्रज्ञ. व्हॉट इज फिलॉसॉफर? तत्वज्ञानी. ए स्पेशालिस्ट इन फिलॉसॉफी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट स्पेलिंग. कमिटीची करेक्ट स्पेलिंग तुम्हाला ओळखायची आहे. ही पण स्पेलिंग खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. कमिटी COMMITT कमिटी. MMTTE कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. MMTTE कमिटी. आता तुम्ही मला सांगाल कमिटमेंटची स्पेलिंग काय आहे? तर COMMITMENT कमिटमेंट. कमिशनची स्पेलिंग काय येईल? COMMISSION कमिशन. देन ओकेशनची स्पेलिंग काय येईल? OCCASION ओकेशन. कर्नलची स्पेलिंग COLONEL. त्यानंतर ग्रामरची स्पेलिंग सांगा. GRAMMAR येतो. 5 ते 7 वेळा रिपीट झालेल्या या स्पेलिंग्स आहेत. त्यानंतर बुकेची स्पेलिंग काय आहे? बुके तर BOUQUET बुके. ऑमलेटची स्पेलिंग काय आहे? OMELETTE ऑमलेट. ठीक आहे. TCS पॅटर्नमध्ये स्पेलिंग एररवर खूप क्वेश्चन विचारण्यात येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. द लेटेस्ट रिपोर्ट ऑन द ओरिजिन ऑफ द व्हायरस बिहाइंड द पॅन्डेमिक इज स्टील इनकन्क्लुसिव्ह. द लेटेस्ट रिपोर्ट कशावरचा? ऑन द ओरिजिन ऑफ द व्हायरस व्हायरसच्या उत्पत्तीचा. बिहाइंड द पॅन्डेमिक साथीच्या आजारामागचा. इज स्टील इनकन्क्लुसिव्ह अजूनपर्यंत अनिर्णित आहे, इनकन्क्लुसिव्ह आहे. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? द लेटेस्ट रिपोर्ट ऑन द ओरिजिन ऑफ द व्हायरस बिहाइंड द पॅन्डेमिक नो एरर इज स्टील इनकन्क्लुसिव्ह. तर लेटेस्ट रिपोर्ट ऑन द ओरिजिन ऑफ द व्हायरस करेक्ट आहे. बिहाइंड द पॅन्डेमिक तर बिहाइंड द पॅन्डेमिक येईल का? आजारामागे येईल की आजारापूर्वी येईल? तर बिफोर द पॅन्डेमिक यायला पाहिजे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बिहाइंड द पॅन्डेमिक न येता बिफोर द पॅन्डेमिक असं यायला पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ देअर इज नो एरर सिलेक्ट नो एरर. ही हॅज ए 5 रुपीज नोट. ही हॅज ए 5 रुपीज नोट नो एरर. कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? तर मला सांगा 5 रुपीज काय आहे? तर 5 रुपीज आहे विशेषण, ॲडजेक्टिव्ह आहे. नोट काय आहे? नाऊन आहे. नोटबद्दल अधिक माहिती देणारं 5 रुपीज हे ॲडजेक्टिव्ह आहे. किती रुपयांची नोट?
तर 5 रुपीजची नोट, 5 रुपयांची नोट. आणि ॲडजेक्टिव्ह हे कधी प्लुरल वापरत नाही, अनेकवचनी वापरत नाही. ॲडजेक्टिव्ह हे नेहमी सिंग्युलर असते, एकवचनी असते. ही ॲज ए 5 रुपी नोट इज युअर करेक्ट सेंटेन्स. 5 रुपीज न येता 5 रुपी यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो पार्ट बी मध्ये एरर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन द रिपोर्टेड स्पीच. PCMC क्लर्क 2023. आय कांट कम टू युअर प्लेस, माय सिस्टर सेड टू मी. तर आपल्या सेंटेन्समध्ये कांट आले, डायरेक्ट सेंटेन्समध्ये कांट आले. इनडायरेक्टमध्ये काय होईल? कुडंट होईल, कुड नॉट होईल. ऑप्शन डी कांट एलिमिनेट झालं. ऑप्शन बी कांट एलिमिनेट होईल. ऑप्शन ए मध्ये कुडंट आले, ऑप्शन सी मध्ये सुद्धा कुडंट आले. कोणतं येईल या दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर कांटचं इनडायरेक्टमध्ये कुडंट झालं. युअरचं काय होईल? माय प्लेस होईल. ऑप्शन ए मध्ये युअर प्लेस आले, एलिमिनेट होईल. ऑप्शन सी मध्ये माय प्लेस आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कांटचं कुड नॉट झालं, कुडंट झालं आणि युअर प्लेसचं माय प्लेस झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय विल सी यू वेन आय डॅश टू बॉम्बे. कम, विल कम, शॅल कम, ॲम कमिंग. आय विल सी यू वेन आय डॅश टू बॉम्बे. तर आपल्या सेंटेन्समध्ये वेन आले आणि जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेली असतात आणि भविष्यकाळाबद्दल बोललेलं असते तेव्हा पहिली घटना असते सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, साध्या वर्तमान काळामध्ये, आणि दुसरी घटना असते साध्या भविष्यकाळामध्ये, सिंपल फ्युचर टेन्समध्ये. सिंपल फ्युचर टेन्स विल आले, सिंपल प्रेझेंट टेन्स काय येईल? कम येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय विल सी यू वेन आय कम टू बॉम्बे. ठीक आहे. जेव्हा दोन वाक्य व्हेनने जोडलेले असतात व भविष्यकाळाबद्दल बोललेलं असते तेव्हा पहिली घटना असते साध्या वर्तमान काळात आणि दुसरी घटना असते साध्या भविष्य काळात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द पॅसिफिक ओशन इज द डॅश ओशियन इन द वर्ल्ड. डीप, डीपर, डीपेस्ट, बिग. काय येईल करेक्ट आन्सर? तर सेंटेन्समध्ये दी आले. दी आर्टिकल कधी येते? तर सुपरलेटिव्ह डिग्री पूर्वी येते. ऑप्शन्समध्ये सुपरलेटिव्ह डिग्री कोणती आहे? डीपेस्ट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द पॅसिफिक ओशियन इज द डीपेस्ट ओशियन इन द वर्ल्ड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. डीप, डीपर, डीपेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे. द इंजर्ड वुमन वॉज हेल्प्ड बाय द पीपल ॲट द स्टेशन. पॅसिव्हचं सेंटेन्स आहे. का पॅसिव्ह आहे? वॉज हेल्प्ड आले, वॉज प्लस V3 आले. आणि पॅसिव्हमध्ये वॉज प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते, क्रियापदाचं दुसरं रूप असते. सो आपल्याला ऑप्शन्समध्ये V2 शोधायचं आहे, हेल्प्ड शोधायचं आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए हॅव हेल्प्ड. ऑप्शन ए एलिमिनेट होईल. ऑप्शन बी वेअर हेल्पिंग, एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये हेल्प्ड आले. ऑप्शन डी मध्ये सुद्धा हेल्प्ड आले. काय येईल करेक्ट आन्सर? तर ऑप्शन सी मध्ये द इंजर्ड वुमन हेल्प द पीपल दिलंय. इंजर्ड वुमननी माणसांना हेल्प केली की माणसांनी इंजर्ड वुमनला हेल्प केली? तर बाय दी पीपल, माणसांनी हेल्प केली. सो आपल्याला पीपलपासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे. ऑब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट बनते. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी पीपल ॲट दी स्टेशन हेल्प दी इंजर्ड वुमन येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ मूव. मूव, मुवेबल, मुवमेंट, मोशन. काय येईल मूवचं ॲडजेक्टिव्ह? विशेषण. तर मुवेबल येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. PCMC ज्युनियर इंजिनियर 2023ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुल युअर सेल्फ टुगेदर. प्रिपेअर वन सेल्फ फॉर फ्युचर. टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ. टू वर्क हार्डर दॅन बिफोर. टू रिअलाइज वन्स मिस्टेक. पुल युअर सेल्फ टुगेदर. काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? तर पुल युअर सेल्फ टुगेदरचा अर्थ असतो टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. टू रिकवर कंट्रोल ओव्हर वन सेल्फ, पुल युअर सेल्फ टुगेदर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. तर कोणत्या वाक्यामध्ये करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशनचा यूज केला आहे? वेन आर यू लिव्हिंग? क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क पाहिजे. ऑप्शन ए बी एलिमिनेट होतील. ऑप्शन डी वेन आर यू, यू नंतर कॉमाची काय गरज आहे? ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन.
Select the segment that contains error in the given sentence. If there is no error, select no error. One of the horses are black. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? वन ऑफ दी हॉर्सेस आर नो एरर और ब्लॅक. वन ऑफ दी हॉर्सेस आर ब्लॅक. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वन ऑफ दीचा काय रूल पाहिला होता? तर वन ऑफ दी नंतर येणारे नाउन शक्यतो प्लुरल असते, अनेकवचनी असते आणि त्यानंतर येणारे वर्ब क्रियापद हे ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार असते. तर आपल्या सेंटेन्समध्ये वन ऑफ दी नंतर हॉर्सेस हे प्लुरल नाउन आलेलं आहे, करेक्ट आहे. पण हॉर्सेस नंतर जे वर्ब आलेले आहे ते आलेलं आहे प्लुरल अनेकवचनी आणि ते आपल्याला पाहिजे सिंग्युलर एकवचनी. का? कारण ते येईल ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार. वननुसार इथे सिंग्युलर वर्ब येईल. ठीक आहे. सो आर न येता इथे इज आला पाहिजे होतं. या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॉर्सेस आर न येता हॉर्सेस इज आला पाहिजे. ठीक आहे. वन ऑफ दी हॉर्सेस इज ब्लॅक येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ दी गिवन इडियम. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. चाइल्ड्स प्ले, समथिंग इझी, समथिंग प्रिटी, समथिंग चीप, समथिंग सॉफ्ट. चाइल्ड्स प्ले बच्चों का खेल. काइल समथिंग इजी. ऑप्शन ए. समथिंग इजी सिंपल टास्क. समथिंग दैट इज वेरी इजी टू डू. चाइल्ड्स प्ले. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज प्राउड डॅश हर ब्युटी. ऑन, टू, ऑफ, अबाव. तर कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल इथे? प्रेपोजिशन्स सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर प्राऊड नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येते. प्राऊड ऑफ फिक्स प्रेपोजिशन आहे. प्राऊड ऑफ. शी इज प्राऊड ऑफ हर ब्युटी. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into parts. One of them may contain spelling error. So spelling error ओळखायचा आहे. Over 800 new trains were introduced in the last 5 years. कोणत्या पार्टमध्ये आहे स्पेलिंग एरर? तर 5 years करेक्ट आहे. इंट्रोड्यूस सुद्धा करेक्ट आहे. ट्रेन्स सुद्धा करेक्ट आहे. 100ची स्पेलिंग काय आहे? तर HUNDRED 100. सो 100मध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. Next question. Fill in the blank with the correct alternative. One of my friends dash a fine collection of postage stamps. Has, have, has been, having. One of my friends dash a fine collection of postage stamps. तर वन ऑफचा रूल काय असतो? तर वन ऑफ नंतर येणारे नाउन हे नेहमी प्लुरल असते, अनेकवचनी असते. माय फ्रेंड्स हे प्लुरल आहे. मग पुढे वर्ब हे सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? तर पुढे जे वर्ब येते ते ऑफच्या पूर्वी असलेल्या शब्दानुसार म्हणजे वननुसार येते. तर वननुसार सिंग्युलर येईल की प्लुरल येईल? तर सिंग्युलर येईल. हॅज येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज ए फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑफ दीच्या सेंटेन्सचा रूल काय असतो? ऑफ दी नंतरचे नाउन नेहमी अनेकवचनी असते, प्लुरल असते व त्यानंतर येणारे जे क्रियापद आहे ते ऑफ दी पूर्वीच्या शब्दानुसार असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the given word. Forest Guard 2023. Acclaim, approve, censure, arrest, commend. काय येईल करेक्ट antonym of acclaim? तर acclaimचा अर्थ असतो प्रशंसा, कौतुक. सेन्शर येईल तुमचं करेक्ट antonym. सेन्शर म्हणजे निंदा, ब्लेम, ॲस्पर्शन आणि acclaim म्हणजे कौतुक, प्रशंसा. हे कमेंट येईल सिनोनिम ऑफ acclaim. कौतुक, प्रशंसा, ॲप्लॉड, एक्स्टॉल, प्रेज, अरेस्ट, अटक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय होम इज डॅश द रिव्हर. अक्रॉस, ऑन, नेक्स्ट, बिफोर. माय होम इज डॅश द रिव्हर. माझे घर नदीच्या कुठे आहे? तर नदीच्या पलीकडे आहे. ऑप्शन ए. अक्रॉस द रिव्हर येईल. च्या पलीकडे या अर्थाने कोणतं प्रेपोजिशन वापरतात? तर अक्रॉस वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड सेगमेंट. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. मॉन्सून इन इंडिया इज व्हेरी इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल. एक्सेप्शनल, इरनियस, इकॉनॉमिकल, इरॅटिक. मॉन्सून इन इंडिया भारतातला पाऊस अतिशय इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल आहे. अनियमित व अनिश्चित असतो. तर काय येईल वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर इरेग्युलर अँड अनप्रेडिक्टेबल? तर इरेग्युलर अनियमित, फिकल, रेस्टलेस येईल. नंतर अनसर्टन येईल. अनप्रेडिक्टेबल
अनसर्टन, अनस्टेबल, अनरिलायबल, अनिश्चित, इरॅटिक येईल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इरेग्युलर, इरॅटिक, अनप्रेडिक्टेबल, अनिश्चित, अनियमित. ठीक आहे. एक्सेप्शनल, अपवादात्मक. पेक्युलियर म्हणता येईल. पेक्युलियर पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. एक्सेप्शनल, पेक्युलियर. इरनियस, फॉल्स, चुकीचे, इनॅक्युरेट. व्हॉट इज इकॉनॉमिकल, मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर काटकसरी, आर्थिक, फ्रुगल, थ्रिफ्टी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, fill in the blank with the correct alternative. My father went to London dash last Monday. On, at, to, no preposition. My father went to London dash last Monday. तर prepositionच्या रूलमध्ये आपण पाहिलं होतं, सेंटेन्समध्ये नेक्स्ट किंवा लास्ट असेल आणि त्यानंतर एखादा वार असेल, लास्ट मंडे, लास्ट संडे, लास्ट सॅटरडे किंवा नेक्स्ट मंडे, नेक्स्ट सॅटरडे असं असेल तेव्हा प्रेपोजिशन येत नाही. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नो प्रेपोजिशन. माय फादर वेंट टू लंडन लास्ट मंडे येईल. नेक्स्ट आणि लास्ट नंतर एखादा वार असेल तर तेव्हा प्रेपोजिशन येत नाही. आणि याचा दुसरा रूल काय आहे, तर जर लास्ट इथे असेल आणि मंडे इथे असेल, लास्टच्या इथे मंडे असेल आणि मंडेच्या इथे जर लास्ट असेल तर मग ऑन ए प्रेपोजिशन येते. ऑन मंडे लास्ट, ऑन संडे लास्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. टाउन प्लॅनिंग असिस्टंट 2023. रेवल, रिपीट, रिझर्व, रेजिस, रिजॉईस. सिनोनिम ऑफ रेवल. तर रेवल म्हणजे मजा, फन, एन्जॉयमेंट. रिजॉईस ऑप्शन डी. रिजॉईसचा अर्थ असतो आनंद, चिअर, ग्रॅटिफाय. रेजिस्ट प्रतिकार करणे, ऑपोज करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. वेअर, वॉज, विल, आर. वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. आम्ही आता क्रिकेट खेळत आहोत. खेळण्याची क्रिया चालू आहे. कोणता काळ येईल, तर क्रिया चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ येईल. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स येईल. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दी मोमेंट, करंटली, देन राईट नाऊ, नाऊअडेज हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. वेअर, वॉज, विल एलिमिनेट होतील. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वी आर प्लेइंग क्रिकेट नाऊ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. जेव्हा सेंटेन्समध्ये नाऊ, ॲट प्रेझेंट, ॲट दी मोमेंट, देन करंटली, राईट नाऊ, नाऊअडेज हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. ठीक आहे. चालू वर्तमान काळ असतो. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.